सर्वपक्ष शिष्टमंडळ आज निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शिष्टमंडळात शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ राहणार सहभागी। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एकत्रितरित्या घेणार पत्रकार परिषद। पुण्यात समीर पाटील आज रवींद्र धंगेकरांना नोटीस पाठवणार। रवींद्र धंगेकरांच्या गंभीर आरोपानंतर समीर पाटील आज घेणार पत्रकार परिषद। चंद्रकांत पाटलांना प्रश्न केल्यावर भाजपकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू। माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला, धंगेकरांचे आरोप। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कोणी नाही, संदीप देशपांडे यांच्याकडून स्पष्ट। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आधी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, नवनाथ बन यांची टीका। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची बिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यानंतर ते सर्व सोडून द्यावं लागलं। वनमंत्री झाल्यावर बंधनं आली, मंत्री गणेश नाईक यांची जाहीर कबुली। मनसेसोबत आमची कोणती युती नाही, मनसेसोबतच्या युतीबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा नाही। महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी, शिवाय ठाकरेंची शिवसेना। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांचं वक्तव्य। गुंड पक्षाशी संबंधित असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे। धंगेकरांनी गुंडांना विरोध केला, भाजपला विरोध केलेला नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। कोण कुणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। कुणाची युती झाली तरी भाजप आणि महायुतीच निवडणुका जिंकणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईमध्ये आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। वरळी डोममध्ये सायंकाळी बैठकीचं आयोजन। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।